सलामीची विनीची जोडी देवली चषक मधील मॅन ऑफ द सिरीज नारायण बगळे आपल्याला पाहायला मिळतोय आघाडीच्या रूपात आणि त्याच्या साथीला गोट्या कुबल नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने. पहिले षटक साई रत्न कट्टा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलाय, टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अगदी समोर विहान स्पोर्ट्स सायर संघ उभा ठाकताना दिसतोय. किरण दुरी राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने पहिला चेंडू यावेळी हुक केलाय डीप स्क्वेअर लेग वरती. यावेळी चेंडू चकवताना दिसतोय क्षेत्ररक्षकाला आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषा अगदी वेधली आहे नारायण बगळेने. एका मोठ्या फटक्याने नारायण स्वतःचं खातं उघडतोय. संघिक धावसंख्येचा श्री गणेशा धावफलकावर पाहायला मिळालाय. तो नाममात्र 4 धावा धावफलकावरती. 2 बलवान ताकदवान संघ आज ग्रंथिका जुळली आहे आभाळ माया क्रिकेट स्पर्धेमध्ये. यावेळी आउटराईटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. पाहावं लागेल किती धावा या चेंडूवरती प्राप्त होताना दिसत. दुसऱ्या धावेकडेही अगदी मोर्चा वळवलाय नारायण बगळे. त्याच्या साथीला गोट्या कोबल. 2 धावा निघालाय. धावफलक 2 ने बदललाय. नाममात्र 6 धावा धावफलकावरती. आभाळ माया ग्रुप आयोजित पावसाई रबर बॉल क्रिकेट स्पर्धा शेवटचा दिवस, तिसरी क्वार्टर फायनल. यावेळी अगदी पायामध्ये टाकलेला चेंडू कल्पकतेने चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने आणि डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. यावेळी इशारा येतोय कॉमेंटर बॉक्सच्या दिशेने. धावफलक 1 ने बदललाय. नाममात्र 7 धावा. नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय विहान स्पोर्ट्स सायल आणि त्यांच्या समोर साई रत्न कट्टा क्रिकेट संघ म्हणजे दर्शन बांदेकर आणि कंपनी आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला अंकुश बांबर्डेकर आणि त्यांचा संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकताना दिसत आहे. राईट आर्म राऊंड विकेट एंडने डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू यष्टीरक्षक गॉडविनला कसरत करावी लागतंय. चेंडू रोखला जातोय. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धाव यावी प्राप्त झाली आहे आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पोहोचलाय. नाममात्र 8 धावा धावफलकावरती. पहिले षटक प्रगतीपथावर. किरण धुरी राईट आर्म राऊंड विकेट. ओहो मिस टायमिंग फटका कव्हर क्षेत्रामध्ये झेल पाहायला मिळतोय. महेंद्र धुरी ज्याने प्रयत्न केले होते प्रयत्नांना यश प्राप्त होताना दिसत नाही. गौरव राहू तिथं मात्र बॅकअप देताना दिसतोय आणि फेकीला विलंब झालाय. दुसरी धाव लिलाय पूर्ण केले नारायण बगळे गोट्या कुबलच्या साथीने. तर सांघिक धावफलक हा दुहेरी अंकात पोहोचलाय. 10 धावा बिनबाद. पुन्हा एकदा डावी एसटी सोडून जाणारे चेंडू षटक थोडस लांबतय. किरण धुरीचं अगदी लाईन अँड लेंथ वरनं भरकटलाय. किरण अतिरिक्त धाव मिळाले. धावफलक 1 ने बदललाय. 11 धावा बिनबाद. पहिले षटक हाताळताना दिसतोय साई रत्न कट्टा क्रिकेट टीम कडून किरण धुरी. चांगला चेंडू. अगदी या चेंडूवरती उत्तर नव्हतं. नारायणकडे नतमस्तक व्हावं लागलं या चेंडूवरती. अगदी पूर्णपणे निशब्द केलं या चेंडूवरती नारायणला. चेंडू निर्धाव केला जातोय. धावफलक स्थिरावलाय. 11 धावा बिनबाद. अगदी चेंडू शरीरवेधी पाहायला मिळालाय. बदल आली ते पाहायला मिळालं. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव लिहिलाय पूर्ण केली आहे. शानी राहुल येतोय वेगाने चेंडूवरती आणि चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ थांबतोय. अगदी 12 धावा डावाची सुरुवात पाहायला मिळाली. विहान स्पोर्ट्स सायल क्रिकेट संघ या 2 टीम मधून तिसरा संघ कुठचा असेल जो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. सन्मान श्री सिद्धेशी पेनकर यांच्याकडनं आकर्षक लकी ड्रॉ साठी गिफ्ट हॅम्पर आणि कोणालाही नाव नोंदणी करायची असेल तर अगदी फ्री मध्ये तुम्ही नाव नोंदणी करून लकी ड्रॉच्या बॉक्स मध्ये तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला 500 रुपये. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली 500 रुपये आणि पहिल्या चेंडूवरती झेल पकडला सीमारेषेच्या बाहेर तरीही 500 रुपयांचा कॅश प्राइज. नारायण बगळे गोठ्या कुबल ही प्रारंभीची विनीची जोडी. 2 संघ काय योगायोग जुळलाय. देवली चषक अंकुश बांबर्डेकर याच्या नेतृत्वाखाली विहान स्पोर्टने टायटल जिंकलं होतं. दुसऱ्या बाजूला हडीगाव आयोजित क्रिकेट स्पर्धा विहान स्पोर्ट नावावरती दर्शन बांदेकरने ती क्रिकेट स्पर्धा जिंकून दिली होती आणि ते 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यावसायिक खेळाडू दर्शन
ओहो वेगवान चेंडू, वेगाचा अंदाज यावेळी थोडासा चुकला जातोय नारायणचा. बाईच्या स्वरूपात एकेरी धाव निघाली आहे. धावफलक 1 ने बदललाय. 13 धावा बिनबाद धावफलकावरती. सामना 5 षटकांचा, त्यामधील दुसरं षटक हाताळलं जात आहे. व्यावसायिक खेळाडू महाराष्ट्र भारत दर्शन बांदेकर. ओहो वेगवान चेंडू होता, अगदी पूल करायचा होता, संपर्क तेवढा चांगला नव्हता. शाने येतोय वेगाने, मात्र त्या अगोदर हरेश चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव निघाली. धावफलक 1 ने बदललाय. 14 धावा बिनबाद. 5 षटकांचा सामना, किती धावा जमवल्या जातील. वेगवान चेंडू म्हणावं लागेल. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. फेकीला विलंब झालाय. गॉडविन कडे फेकी उशिराने येत आहे आणि या संधीचा फायदा उठवलाय. 2 धावा निघालाय. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक हाताळताना दिसतोय. अगदी जलद गती, वेगवान गोलंदाज, ज्याची चर्चा नेहमी अगदी महाराष्ट्र भारतामध्ये पाहायला मिळतंय. देवबागचा सुपरस्टार दर्शन बांदेकर आणि समोर देवली चषक मधील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर नारायण बगे. 2 खेळाडूंमधील हे बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी युद्ध पाहायला मिळत आहे. उसरी दिलेला चेंडू, मस्त कशू बंपर पाहायला मिळालाय. प्रमाणापेक्षा जास्त उंची या चेंडूला मिळाली आहे आणि पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर 1 बाउन्सचा इशारा दिलाय गोलंदाज दर्शन बांदेकरला. धावफलक बदललाय. 18 धावा बिनबाद. आभाळमय ग्रुप आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व 3. आज शेवटचा दिवस, 3रा क्वार्टर फायनलचा सामना. अगदी बचाव करता करता खेळलेला फटका. चेंडू येतो फाईन लेग क्षेत्रामध्ये. घोषित स्वरूपाची एकेरी धाव यावेळी प्राप्त झाली आहे आणि धावफलक बदललाय. 19 धावा बिनबाद. राईट आर्म राऊंड विकेट. दिशा चुकली दर्शन बांदेकरची. डावी यष्टी सोडून जाणार चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव मिळाली. धावफलक 1 ने बदललाय. 20 धावांपर्यंत आतापर्यंत हा धावफलक पाहायला मिळतोय. विहान स्पोर्ट्स साईल क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना. वेगवान गोल्डलेंथ वरती चेंडू ठेवलाय. खांद्यांचा वापर केलाय. अगदी या चेंडूवरती उत्तर नव्हतं. तिखट चेंडू म्हणावं लागेल दर्शन बांदेकरचा. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. ओहो यावेळी सुंदर कॅच ऑफ द डे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गॉडविन हडीगाव आयोजित क्रिकेट स्पर्धेतील बेस्ट फिल्डर, ज्याने अगदी धावत जाऊन झेल पकडला होता डाईव्ह मारून, तोच गॉडविन याच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय. अप्रतिम झेल म्हणावं लागेल आणि रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो MH स्पोर्ट्स यांच्या स्क्रीनवरती गॉडविनने कशा प्रकारे झेल पकडलाय. विहान स्पोर्ट्स साहिल क्रिकेट टीमचा अगदी डाव्या हातामध्ये चेंडू पकडलाय, डाईव्ह मारलाय आणि गुणवत्ता सांगून जाते गॉडविनची. जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती 1 डाऊन या पोझिशन वरती विहान स्पोर्ट्स साहिल क्रिकेट टीम कडून. आणि आजच्या दिवशी आपण पाहतोय अगदी पहिलं षटक सुरू होण्या अगोदर तुम्ही पाण्याचा मारा करू शकता खेळपट्टीवरती आणि तिसरं षटक सुरू होण्या अगोदर तुम्हाला 1 बादली पाणी विकेट वरती त्याचा मारा करावा लागेल. हा आजच्या दिवसामध्ये बदल पाहायला मिळतोय. अधून मधून वरुण राजाची प्रतीक्षा असेल आणि नक्कीच सर्वांचं अगदी लक्ष लागून राहिले आहे. कट्टा पंचक्रोशी विपक्ष प्लेबॉयज मालवण हा प्रदर्शनीय आपल्याला सामना पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. हडीगाव आयोजित क्रिकेट स्पर्धेतील बेस्ट बॉलर आदित्य केळकर यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू डाव्या स्टेवर पाहायला मिळालाय. खेळण्याचा अंदाज यावेळी थोडासा फसला होता गोटे कुबलचा. एकेरी धाव निघाले. धावफलक 1 ने बदललाय. 21 धावा 1 गडी बाद. पहिली सफलता म्हणावी लागेल ती साई रत्न कट्टा क्रिकेट संघाला दर्शन बांदेकरच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळाली. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एस्टनच्या मागे गॉडविनचं आणि लीला झेल पकडलाय.
डावखुला शैलीचा अक्षय यावी ऑन स्ट्राईक असेल आणि अक्षयसाठी आदित्य केवस्कर राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने. टप्पाचा चेंडू डीप स्क्वेअर लेग वरती झेल पकडण्याची नामी संधी. डीप स्क्वेअर लेग वरती चांगला झेल पकडला. युवा शतरक्षक पाहायला मिळतोय गौतम खोबरेकर. प्लेबॉयचे मालवणचे माजी खेळाडू एक उत्कृष्ट यष्टीरक्षक प्लेबॉयज मालवणच्या आज प्रदर्शनीय सामन्यामध्ये आपण ज्यांना इन ऍक्शन पुन्हा क्रिकेटच्या मैदानावरती पाहणार आहोत असे सन्मान श्री रिजवान शेख इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असावा. एकवीस धावा 2 गडी बाद. त्याचबरोबर सन्मान श्री तमाशी अल्मेडा व्हीएमसी मालवण संघाचे खेळाडू आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. दीपक नवीन फलंदाज उजव्या शैलीचा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न दीपकचा यावी फसला जातोय. चेंडू निर्धाव केला जातोय आदित्य केवस्करच्या गोलंदाजीवरती. धावफलक पहिला 21 धावा 2 गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय आणि गोलंदाजीवरती कमान सांभाळतोय आदित्य केवस्कर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. प्रथमेश राहुल आहे अर्थात प्रथमेश राहुल कडनं चुकी होताना दिसत आहे आणि ती चुकी अगदी 4 धावांमध्ये मोजावी लागते ती साई रत्न कट्टा क्रिकेट संघाला. एका बाजूला गॉडविनने काय झेल पकडला तर दुसऱ्या बाजूने प्रथमेश राहुलचं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावफलक पाव शतकावरती पोहोचलाय. 25 धावा 2 गडी बाद. हो यावी उंची दिलेला चेंडू. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर 1 बाउन्सचा इशारा दिलाय आदित्य केवस्करला. धावफलक बदललाय. 227 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. आभाळ माया ग्रुप आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तिसरा क्वार्टर फायनल सामना. चांगला चेंडू मधल्या यष्टीवरनं जाणारा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दीपकचा यावी फसला जातोय. धावफलक स्थिरावलाय. 27 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. उपांत्य फेरीमध्ये कुठचा संघ प्रवेश करतोय आणि त्यासाठी लढाई मैदानावरती. चांगला चेंडू. याही वेळी चेंडू चकवताना दिसतोय. दीपक कडे उत्तर न होतं आणि लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले आदित्य केवस्करच्या गोलंदाजीवरती. जर झेल पकडला असता तर ती सफलताही आदित्य केवस्करच्या नावावरती अगदी नोंदवली गेली असते. क्रिकेट जरतरला महत्व नसतं. वर्तमान काळामध्ये तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. वर्तमान काळामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावं लागतं. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी साई रत्न कट्टा क्रिकेट टीम कडून दर्शन बांदेकर. वेगवान वेग तर या खेळाडूकडे आहे. वेगाचा बादशाह दर्शन बांदेकर. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर पाहायला मिळालाय. गोलंदाजी मधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न नक्कीच असेल तर दुसऱ्या बाजूने गोट्या कुबल कशा प्रकारे उत्तर देतोय हे पाहणं औत्सुक्याचं. हो याही वेळी अगदी वेगा पुढे नतमस्तक व्हावं लागतंय गोट्या कुबलला. वेग भन्नाट पाहायला मिळतोय. जलद गती चेंडू उत्तर नव्हतं. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव गल्ले गेले. 27 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाजीचा अंदाज मनाशी बांधणं कठीण होऊन बसलाय गोट्या कुबलला. तिसरा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय दर्शन बांदेकरच्या गोलंदाजीवरती. 4थं षटक पाहतोय. 27 धावा 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी विहान स्पोर्ट साळेल. याही वेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी जसा चेंडू येईल तसं क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळावं लागेल. अर्थात या चेंडूवरती थोडंसं लेट कट अप्पर कट या फटक्यांचा जर वापर केला तर नक्कीच तुम्हाला एकेरी दुहेरी धावा निघू शकतायत. अर्थात रोखून धरलाय दर्शनने. हो यावेळी गुड लेंथ वरती चेंडू ठेवलाय. तिखट हा चेंडू होता. अगदी गॉडविनला थोडस कसरत करावी लागली आहे. 1 बाउन्सचा इशारा दिलाय दर्शन बांदेकरला. धावफलक पोहोचलाय 28 धावा 2 गडी बाद. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. काय गोलंदाजी केली आहे दर्शन बांदेकरने. यावेळी दीपक असेल उजव्या शैलीचा फलंदाज. वेगवान तिखट मारा होता.
आणि या स्पर्धेतले मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळतं दर्शन बांदेकरच्या नावावरती 22 मध्ये फक्त एक धाव निघाली. स्क्रीनवरती आपण पाहू शकतो दर्शन बांदेकर व्यावसायिक खेळाडू काय गोलंदाजी केली, अचूक टप्पा ठेवलाय, अचूक दिशा ठेवली आणि खांद्यांचा पुरेपूर वापर केलाय दर्शनने या रबर बॉल वरती. आणि या क्वार्टर फायनल सामन्यातील मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली दर्शन बांदेकरच्या नावावरती. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपण पाहिली महापुरुष देवली संघाचा गोलंदाज राजाराम आचरेकर विकेट हॅट्रिक, त्याचबरोबर मेडन ओव्हर असा दुहेरी पराक्रम राजारामने केला होता. आजच्या दिवसामध्ये मेडन ओव्हर पाहायला मिळाली दर्शन बांदेकर. प्रथमेश राऊळ येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी शानी या टोपण नावाने. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळालाय. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्भय येतोय. अतिरिक्त धाव मिळाली आहे विहान स्पोर्ट्स साहिल क्रिकेट टीमला. एकोणतीस धावा 2 गडी बाद. अगदी बॉडी लँग्वेज चेंडू पाहायला मिळालाय. हुक करायचा होता चेंडू गोटे कुबलला आणि डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव यावी प्राप्त झाली आहे. धावफलक बदललाय 30 धावा 2 गडी बाद. मोठ्या फटक्यांपासून थोडस दूर ठेवलंय विहान स्पोर्ट्स साहिल क्रिकेट टीमला, कारण नारायण बगळे झटपट बाद झाला. त्यानंतर उर्वरित फलंदाजांना ती फलंदाजी करता यावेळी प्रमाणापेक्षा जास्त चेंडू उसळताना दिसतोय. 1 बाउन्सचा इशारा दिलाय. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्भय येतोय. धावफलक 1 ने बदललाय. विहान स्पोर्ट्स साहिल क्रिकेट टीम पोहोचली आहे 31 धावा 2 गडींच्या मोबदल्यात 31 ला 2. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी चेंडू शरीराकडनं निघून जाताना दिसतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. 31 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा अगदी खांद्यांचा वापर जास्त केलाय प्रथमेश राऊळने. दुसरा बाउन्सर समाप्त होतोय आणि चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्भय येतोय. ऑफिशियल्स आपण पाहतोय मिस्टर मकरन सावंत, मिस्टर नितीन जबडे आणि मिस्टर गोविंद उर्फ बंटी केरकर. 32 धावा 2 गडी बाद. आघाडीचा फलंदाज गोट्या कुबल. हो याही अगदी खेळायचा प्रयत्न होता ऑन साइडला आणि पंचांचा इशारा येतोय चेंडू नो. नो चेंडूचा इशारा येलाय. अगदी फ्री हिटची संधी असेल. उघड्या डोळे पाहणे चेंडू फ्री हिट गोट्या कुबलसाठी. गोट्या कुबलला तो सूर गवसताना दिसत नाहीये. गोट्या कुबल ज्या फलंदाजीसाठी परिचित. यावेळी चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी चेंडू होता. ऑन साइडला फटका टोलवला जातोय. दर्शन बांदेकर येतोय वेगाने. 9 सेकंड वरती जोखीम पत्करली आहे आणि एका खेळाडूला माघारी परतावं लागेल. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. ताळमेळ कुठंतरी चुकला आणि तिसरा गडी बाद झालाय विहान स्पोर्ट्स साहिल क्रिकेट टीमचा. 33 धावा 3 गडी बाद. आतापर्यंत फलंदाजी पाहिली तर ती फलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. 34 धावा 3 गडी बाद. नवीन फलंदाज बांबार्डे एक्सप्रेस म्हणून ज्यांना संबोधलं जातं. कित्येक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव अंकुश बांबार्डेकर ना सेकंडच्या दिशेने. यावेळी पूल करायचा होता. मिड विकेटला दर्शन बांदेकर येतोय आणि चांगला झेल बनावं लागेल. यशस्वी झेल पकडलाय मिड विकेट बाउंड्रीवरती दर्शन बांदेकरने. 4था गडी बाद झालाय विहान स्पोर्ट्स साहिल क्रिकेट टीमचा. आघाडीचा फलंदाज गोट्या कुबल यावेळी माघारी परतताना दिसतोय. 34 धावा 4 गडी बाद. 2 संघ जे आतापर्यंत सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. जय हनुमान कट्टा, समीर वेंगुर्लेकर, वासुदेव गावडे म्हणजे वेंगुर्ल्याचा संघ अगदी जय हनुमान कट्टा नावावरती खेळताना पाहायला मिळतोय. सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. दुसरा संघ पोहोचलाय सेमीफायनल मध्ये महापुरुष देवली
आणि या दोन टीम मधून तिसरा संघ सेमीफायनल मध्ये कुठचा प्रवेश करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. ललित येतोय, बॉडी लँग्वेज स्पर्धेचा चेंडू होता, खेळण्याचा अंदाज यावेळी चुकला जातोय, चेंडू निर्धाव केला जातोय. 34 धावा 4 गडी बाद. शेवटचं षटक आपण पाहतोय, या इनिंगची डावाची सांगता करणारं षटक प्रथमेश उर्फ शानी राहुल, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पुल करायचा होता, संपर्क तेवढा चांगला नव्हता. शॉर्ट स्कोर लेग वरती चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. पहिली धाव यावेळी वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावसंख्येकडे मोर्चा आणि ललित बगळे हा फलंदाज बाद होताना दिसतोय. म्हणजे 5वा गडी बाद झालाय विहान स्पोर्ट्स सायल क्रिकेट टीम. पहिला डाव समाप्त झालाय, 35 धावा 5 गडी बाद. 36 धावांचा पाठलाग करावा लागेल साई रत्न कट्टा क्रिकेट टीमला या सामन्यामध्ये. आज चांगली गोलंदाजीमध्ये धार पाहायला मिळाली. साई रत्न कट्टा क्रिकेट संघ आत्मविश्वास दुणावलेला आहे, कारण या मोसमातली या हंगामातली सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा विहान स्पोर्ट सायलच्या नावावरती जिंकून दिली होती. दर्शन बांदेकर आणि कंपनी तो संघ आज खेळतोय विहान स्पोर्ट सायल क्रिकेट टीम विरुद्ध. पुढील डाव अगदी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. येणारे 30 चेंडू बनवायचे आहेत. 36 धावा आणि 36 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय. यशस्वी 36 धावांचा पाठलाग होईल की 35 धावांचा बचाव केला जाईल. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड. शिस्तशीर पद्धतीने फलंदाजी केली तर विजय सहज सोपा होईल. उतावीळपणाने फलंदाजी केली तर पराभव होण्याची ही दाट शक्यता या सामन्यामध्ये असेल. दुसऱ्या डावामध्ये नेमकं काय घडतं ऐकूया. मालवणीचा बेताश बादशाह, मालवणी समालोचक, मालवणी नटसम्राट, ज्यांचा आवाज आपण हल्लीच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ऐकला, ते बादल चौधरी सर यांचा दुसऱ्या डावासाठी आवाज ऐकूया. मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान करत आहोत वराड गावातील सर्व मान्यवर मंडळी, यशस्वी उद्योजक, आपापल्या व्यवसायामध्ये अगदी लौकिकाचं शिखर गाठलंय आणि या सर्व मान्यवरांचा आम्ही आभाळ माया ग्रुपच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन स्वागत आणि सन्मान करत आहोत. सुरुवातीला सन्मान होतोय उद्योजक सन्मान श्री प्रवीण मिडबावकर, प्रवीणजी मिडबावकर यांचा आम्ही सन्मान चिन्ह देऊन सन्मान करत आहोत आभाळमाया ग्रुपच्या वतीने. माजी पंचायत समिती सदस्य सन्मान श्री विनोदजी आळवे यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सन्मान श्री नारायण चिंदरकर साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. श्री तुषार सकपाळ सर यांच्या शुभ हस्ते. माजी पंचायत समिती सदस्य सन्मान श्री विनोदजी आळवे, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नितीन आळवे यांचे ते बंधू आहेत. आणि दुसरा डाव जसा सुरू होईल आवाज ऐकूया मिस्टर बादल चौधरी सर यांचा. परबांचं चिवडो हे ब्रँड ज्यांनी बनवलो ते जगदीश परब यांचा आपण सन्मान करूया. मी विनंती करतो आदरणीय समीरजी रावले साहेब, तुमच्या शुभ हस्ते ह्यो सन्मान होतो. समीरजी रावले, राकेश तुम्ही स्क्रीन मध्ये थांबा, तुम्ही फोटो फ्रेम मध्ये थांबा. राकेशजी रावले यांच्या शुभ हस्ते वराड गावचे सुपुत्र ज्यांनी कोकण रेल्वेचा प्रवास परबांच्या चिवड्याशिवाय अपूर्व बनवलो आणि परबांचं चिवडो हे ज्यांनी ब्रँड बनवलो त्यांचे मित्र जगदीश परब यांचा सन्मान होता. आणि ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असा, एकमेकावर प्रेम करणारे वराडचे हे अनेक सुपुत्र एका फ्रेम मध्ये असत आणि एका फ्रेम मध्ये आपण कधी येतो
तर जर आपल्या एकमेकांवर आपल्या गावावर प्रेम असला तर. धन्यवाद. पहिल्याच बॉलवर सिक्सर आणि पहिल्याच बॉलवर विकेट तुमका मिळवून देतलो प्रवीणजी मिडबावकर यांच्याकडून 1000 रुपयांचा बक्षीस. आणि तो पहिल्या बॉलवरचो सणसणीत शॉट तर इलो पण मिळतले 4 रन. धन्यवाद प्रदीप देवलकर सर, धन्यवाद नितीन आळवे सर, धन्यवाद योगेश पेंडुरकर. 36 पाठलाग. दोन्ही इनिंगची सुरुवात झाली चौकारान. पहिल्या इनिंग मध्ये नारायण बगळेन सुरुवात केलेली आणि या इनिंग मध्ये गॉडविन अंकुश बांबार्डेकर बॉलिंग मार्कवर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक अचूक टप्प्याचा गोलंदाज. ज्याप्रमाणे आज तुम्ही दर्शन बांदेकरची बॉलिंग बघितलात ना, एक मोठो कालखंड गाजवलेलो असा आमच्या अंकुशने. दादू या टोपण नावान प्रसिद्ध असा आणि लहान मोठे सगळे खेळाडू अंकुशला अगदी आवडीन प्रेमान दादू म्हणतात. त्या दादूची आउटर एज विकेट किपरच्या कपडावरसून अक्षय मांजरेकर असा किपरच्या भूमिकेत मालवणी आकाशवाणीच्या कट्टा केंद्रावरसून या कारण्यावडीच्या पावन भूमीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत. आभाळमाया ग्रुप आयोजित आभाळमाया चषक सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही मानाची स्पर्धा. शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातलो तिसरा सामना. पहिली बॅटिंग करताना विहान स्पोर्ट साळेल संघ ज्या टीम मध्ये तेरसे बांबार्डे टीमचे खेळाडू खेळताना दिसतात. बॅटिंग मध्ये थोडीशी निराशा केली खरी. 5 ओव्हरीत फक्त 35 पण दर्जेदार गोलंदाजी अचूक क्षेत्ररक्षणाच्या जोरावर हे 35 सुद्धा तुमका डोंगरा एवढे बनवचे असत. समोरच्या नांदोसच्या डोंगरा एवढे. रन झाले 3. पहिल्या ओव्हरीचे 3 रन झाले 7. 3 बॉलची सांगता. अजून एक शॉर्ट पिच वाईड +1 या बॉलवर सुद्धा 2 रन. आणि अंकुशला हे एक्स्ट्रा थांबवचे लागतले, वाचवचे लागतले, कारण धावांची पुंजी खूपच कमी असा तुमच्याकडे. आणि अशा वेळी हे एक्स्ट्रा देणं म्हणजे आधीच कर्जबाजारी आणि ते तू उसनो मागणारो शेजारी. 36 पाठलाग. पहिल्या ओव्हरीचा खेळ असा चालू आणि रन झाले डबल फिगर्स 10 रनचावर. अंकुश आणि समोर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटचं दादा दर्शन बांदेकर. दर्शनसाठी शॉर्ट पिच बॉल. यावेळी नो बॉलचं डिसिजन. अंकुशचा कौतुक करूचा लागात, कारण दर्शन सारखं मोठा नाव समोर असताना सुद्धा अंकुशने बाउन्सर टाकण्याचा विचार केलो. थोडस कंट्रोल असलो असतो तर या बॉलवर अजून जरा मजा आली असती. रन झाले ते 11. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ थोडस लांबलेलो. या षटकामध्ये 11 धावांचा खर्च आतापर्यंत. लांबलेल्या षटकाचा, कारण या ओव्हरीमध्ये 2 वाईड आणि 1 नो बॉल. सुरेख चेंडू ब्लॉक हॉल जगा म्हटलं जाता. पहिल्या ओव्हरीचा खेळ संपल्यानंतर 35-36 रनचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरीत धावसंख्या बिनबाद 11 रनचावर. बिनबाद 11. आपण बघतो आभाळमाया ग्रुप आयोजित आभाळमाया चषक 2026. मैदानावर खेळणारी टीम असा विहान स्पोर्ट साळेल, ज्यामध्ये तेरसे बांबार्डे टीमचे खेळाडू खेळताना दिसतले. आणि तुमका सगळ्यांका आग्रहाचं आमंत्रण असा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हो शिस्तबद्ध खेळाडूंचा संघ म्हणजे तेरसे बांबार्डे. आणि या तेरसे बांबार्डे टीमच्या वतीन सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं असा. 19 ते 23 ऑगस्ट या दरम्यान एखादी क्रिकेटची टीम एखादी मोठी स्पर्धा आयोजित करता ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. आणि तेरसे बांबार्डे टीमच्या या कौतुकास्पद कामगिरीक सलाम करण्यासाठी तुमका सगळ्यांका आग्रहाचं निमंत्रण. दुसऱ्या ओव्हरीचा पहिलो बॉल मिड विकेटच्या मस्तकावर सोन घासून नाही अगदी टासून आभाळमाया चषक सिक्सर. साईचा स्वागत केला गेला. गॉडविन म्हणजे जो देवांका सुद्धा जिंकून घेता आणि यावेळी गॉडविनने जिंकून घेतला साईक. पहिल्याच बॉलवर सिक्सर. सिद्धेश बॉलिंग मार्कवर. 17 धावफलक 17 फॉर नन. आणि एका षटकारानंतर अजून एक पूल आणि हे पूल सुद्धा पुरेसो असा सक्सेसफुल आणि ब्युटिफुल. सलग दुसरो आभाळमाया चषक सिक्सर. गॉडविनने जणू काय ठरवलेला असा, आम्ही तुमका 5 ओव्हरी खेळवलो पण तुमचे 5 ओव्हरी आमका काय खेळाक जमाचा नाही. लवकरात लवकर आव्हान पूर्ण करायचा, पुढच्या फेरीसाठी थोडीशी आपण विश्रांती मिळवायची. हे जणू काय इरादो. 2 मोठे स्पर्धा नुकतेच संपलेले. या 2 मोठ्या स्पर्धांचे 2 विजेते एकमेकांच्या समोर. एका बाजून देवली संघ, या देवली गावच्या देवली प्रीमियर लीग या स्पर्धेचा विजेतो विहान स्पोर्ट साळेल. दुसऱ्या बाजून साई रत्न कट्टा देवबाग
ज्या टीमकडे विजेतेपद असा हडीगाव आयोजित क्रिकेट स्पर्धेचा पहिली विकेट सिद्धेशने मिळवून दिली गॉडविनच्या रूपात आणि धावसंख्या स्थिरावलेली. आपण बघतो आभाळमाया ग्रुप आयोजित आभाळमाया चषक, जो ग्रुप फक्त क्रिकेट पुरतो मर्यादित नाही असा. गेल्या 13 वर्षांमध्ये अनेक यशस्वी रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं आमच्या आभाळमाया ग्रुपने आणि त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिर म्हटला की आभाळमायाचा रक्तदान शिबिर डोळ्यासमोर येतं. कारण 6 वर्षांमध्ये 13 रक्तदान शिबिरा आणि प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये ट्रिपल फिगर गाठली म्हणजे सेंचुरी गाठण्याचा पराक्रम सुद्धा या आभाळमाया ग्रुपकडे असा. याबरोबरच सामाजिक कार्य असो, पर्यावरणाचं रक्षण असो, अशा अनेक कार्याच्या माध्यमातून सर्वतोमुखी झालेला या नावाचा आभाळमाया ग्रुप. डॉट बॉल गणपत कांदळगावकर अजून एक ताबडतोब फलंदाज. देवबाग संघ ही आक्रमक बॅटरची खाण म्हटली जाते. एकापेक्षा एक आक्रमक बॅटर दरवर्षी देवबाग मधून तयार होत असतात आणि त्यामधलाच एक जुना जाणता नावाचा गणपत. धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर. करूचे असं 36 म्हणजे फक्त 13 पावलांनी दूर असा विजय. पहिल्या मॅच मध्ये जय हनुमान कट्टा, दुसऱ्या मॅच मध्ये महापुरुष देवली, तिसऱ्या टीम नंतर उघडतले दरवाजे सेमीफायनलचे परत एकदा. अलॉंग विथ द कार्पेट शॉर्ट मिड विकेटच्या रेषेने एक सिंगल. तर नक्की असा पुढच्या मॅच साठी साई माऊली तिरवडे, होडावडा आणि रवळनाथ ओरोसच्या दोन्ही कॅप्टनला विनंती असा सज्ज रवा. यानंतरची मॅच खेळ संपलो. 2 ओव्हरींचो रन झाले 24 आणि आता उरले 18 बॉल 12 रन्सांची अजून गरज. आबाळमायाची रक्तदान शिबिरा जर डोळ्यासमोर घ्यायची झाली तर 2021च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 224 रक्तदाते, 2022 मध्ये 254 रक्तदाते, 2023 मध्ये 216 रक्तदाते, 2024 मध्ये 235 रक्तदाते आणि 2025 मध्ये 2025च्या रक्तदान शिबिरामध्ये 278 रक्तदाते. ही गेल्या 5 वर्षांमध्ये प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये 200 पेक्षा जास्त आकडो ही ड्रीम फिगर असा मित्रांनो. कारण सध्याच्या घडीत एखाद्या रक्तदान शिबिरात 40 जरी रक्तदाते इले ना तरी त्या रक्तदान शिबिर यशस्वी झाला असं म्हटलं जातं. पण आमका अभिमान असा आभाळमाया ग्रुपच्या रक्तदान शिबिराचो. कारण या रक्तदान शिबिरात 4 वेगवेगळ्या ब्लड बँकेच्या गाडी येतात. SSPM ची गाडी असता, सिंधुदुर्ग ब्लड बँकेची गाडी असता, सावंतवाडीची असता, कोल्हापूरची सुद्धा दिसता आणि वैशिष्ट्य म्हणजे GMC गोवा म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजची सुद्धा ब्लड बँकेची गाडी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदान शिबिरासाठी येता. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असा. आणि या सगळ्यांका ज्याने एकत्र आणला म्हणजे फक्त 74 जणांनी आभाळमाया ग्रुपची स्थापना केली आणि सध्याच्या घडी 860 ग्रुप मेंबर आभाळमायाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन असत आणि हे सगळेच्या सगळे सदस्य ऍक्टिव्ह असत. हे अजून एक वैशिष्ट्य. नारायण बगळेची ओव्हर चालू होता. त्यानंतर जाऊया आभाळमायाच्या वृक्षारोपणाच्या महोत्सवाकडे. नारायण बगळे ज्याप्रमाणे रिचर्ड हॅडली नंतर न्यूझीलंड संघाची गोलंदाजीची धुरा जिने अनेक वर्ष सांभाळली त्या डॅनियल व्हेटोरीची आठवण करून देणारा खेळाडू असा नारायण बगळे ज्याचं नाव असा. एक वेगळी शैली गोलंदाजीची. फलंदाजी सुद्धा सुरुवात केलेली. सध्याच्या घडीत तेरसे बांबार्डे संघ म्हटलो की डोळ्यासमोर येणारी काही नावा त्यामध्ये आवर्जून नारायण बगळे जो उत्कृष्ट क्रिकेटपटू असा, त्याचबरोबर उत्कृष्ट इंग्लिश कॉमेंटेटर असा. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंग्लिश कॉमेंटेटरला थोडासा कमी मान आणि त्यामुळे नारायणने क्रिकेट खेळण्यावर जास्त लक्ष दिलं. रन झाले ते 25, करूचे असत 36. दर्शन स्ट्रायकर एंडवर पटको तर सजलो पण गोट्या चेंडूच्या खाली आणि पहिल्या प्रयत्नात फारायता गरी तोंडातून बाहेर इल्ली. पण दुसऱ्या प्रयत्नात बऱ्यापैकी गोट्यान फारायला आणि काढलं. ही भली मोठी जवळपास 6 किलोची सुरमई. ही सुरमई मोठी असा आटक्याचो पेटको ज्याका म्हटलं जाता. कोकणी भाषेत आटक्याचो पेटको म्हणजे वेगळं काय सांगायला नको. शिकारेक गेल्यानंतर डुक्कर जर 8 वाजाचो असलो ना तर पूर्ण रानकडे आणि गावकरी खुश होतात. कारण माहिती असता कोष्टी घराकडे पोचतली. पण या विकेट नंतर कोष्टी येतली का विजयाची. नारायणने मात्र विकेट मिळवली आणि त्यानंतर नारायणचं व्हाईट बॉल ह्यो आमचं कॉमेंट्री बॉक्स MS स्पोर्ट लाईव्हचा कौतुक असा सगळी गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. रन झाले 26, करूसा असं 36 म्हणजे अजूनही 10 धावांची गरज असताना स्ट्रायकर एंडवर गौरव आणि नॉन स्ट्रायकर एंडवर गणपत. बॉलिंग मार्कवर नारायण. संघाचा नारायण यावेळी कमी गतीचा चेंडू होतो. आपण
आपण सकाळपासून बघतो गोलंदाजांनी वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न केला, पण नारायण बगळे वेगापेक्षा सुद्धा योग्य टप्प्यावर गोलंदाजी, सिक्के पे गेंदबाजी ज्याका म्हटली जाता. 26-2. अजून एक सुंदर चेंडू. नारायण बगळेचं वैशिष्ट्य असं, जर तुम्ही त्याच्या पायांकडे बघितलात तर फुटबॉल सारखे सॉक्स त्याचे असत. हाताच्या अँकल जर बघितलात तर क्रिकेटपटूची आठवण करून देणारे, आणि एरवी जर त्याला बघितला तर चष्मीस जेव्हा तो दिसताना तेव्हा एखाद्या प्रोफेसर सारखं त्याचा व्यक्तिमत्व. गोलंदाजीची सुरुवात करताना जागेवर घेतलेली एक बारीकशी उडी, त्यानंतर चालू केलेलो रनअप, त्यानंतर शेवटची झेप, लँडिंग, रिलीज, फॉलो थ्रू मध्ये परतताना आपल्या केसांवरसून त्यांनी फिरवलेलो हात, किंवा हिंदी चित्रपट सृष्टीच्या एखाद्या हिरोची आठवण करून देणारी. तर अनेक वैशिष्ट्यांनी नटलेलो नारायण असा तेरसे बांबार्डे संघाचो. रन झाले ते 28, करूचे असं 36, दर्शन झालो बाद. पण देवबाग संघ मजबूत स्थितीत. अपर कट, कव्हर पॉइंटच्या दिशेन आणि एक सुरेख झेल. गौरव माघारी परतलो तिसऱ्या विकेटच्या रूपात, आणि ही विकेट सुद्धा महत्वाची असते, कारण नारायण ऐनमोक्याच्या क्षणी आपल्या टीमसाठी नारायण नारायण. बघूया ऍक्शन रिप्ले MS स्पोर्ट लाईव्ह वर. मनीष पिसे, अक्षर पांचाळ या जोडीची करामत. नारायण बगळेचा चेंडू होतो, थोडस आखू टप्प्याचो अपरकटचा प्रयत्न होतो पॉइंटच्या दिशेन. 30 सर्कलवर एक सुरेख झेल. कॅमेरावर बघा किती सुंदर एक लहानचो खेळाडू, छोट्या चणीचो खेळाडू ज्यांनी झेल टिपलो. आभाळमायाचं रक्तदान शिबिर, आभाळमायाची क्रिकेटची स्पर्धा, आभाळमायाचं सामाजिक कार्य, आणि त्याचबरोबर आभाळमायाचा वृक्षारोपण. यावर्षी पाऊस उशिरा झालो, अल निनो वादळाची चर्चा झाली, ग्लोबल वॉर्मिंग आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचलं, आणि आभाळमाया ग्रुपने निर्णय घेतलो यावर्षी आपण वृक्षारोपण करायचा. बरा निर्णय घेऊन थांबाक नाही, तो लगेच अंमलात आणलो, आणि पहिल्याच वर्षाच्या वृक्षारोपण सोहळ्यामध्ये 3000 वृक्षांचा यशस्वी रोपण आभाळमाया ग्रुपने केला. बरा वृक्षारोपण बरेच जण करतात, पण लावलेली झाडा दुपारनंतर बकऱ्यांनी खाल्ली असतात, आणि संध्याकाळी त्या बकऱ्यांका आयोजकांनी खाल्ला असता. पण आभाळमाया ग्रुपचा वैशिष्ट्य असा, लावलेल्या झाडांका त्यांनी पाणी घालणं, खत घालणं, त्यांना संरक्षण देणं, ही सगळी जबाबदारी आमच्या सदस्यांनी वाटून घेतलेली असा, आणि त्यामुळे अभिमान वाटतं आभाळमाया ग्रुपचो. माझ्यासाठी एक वेगळा अनुभव असा, मी आंबोलीत गेलोय मित्रांबरोबर, आणि आई आजारी माझी झाली अचानक, आणि ब्लड चढवचा लागला. मी घरात येऊच्या आधी आभाळमाया ग्रुपच्या रक्तदात्याने आईपर्यंत ब्लड पोच केलेला, आणि मी घरात येऊच्या आधी ब्लड चालू सुद्धा झालेला. खरंच आभाळमाया ग्रुप अगदी मनपूर्वक आभार. या ग्रुपमध्ये माझा समावेश असा, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट. आणि अशा ग्रुपचे जर तुम्ही सदस्य असलात ना, तर खरोखरच पुण्य म्हणजे काय असतं, यासाठी वेगळ्या ठिकाणी तुमका काही जाऊची गरजच लागायची नाही. रन झाले 31. नुकताच जे काय ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात अटक झाली आणि शिक्षा सुद्धा झाली अशा खेळाडूची जर्सी क्रमांक स्कोर बोर्डवर 31-3. आता खेळाडूचं नाव तुमका बऱ्यापैकी माहिती असताना आठवण ठेवा. रन झाले 31, करूचे असत अजून 5. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. बॉलिंग मार्कर सिद्धेश, पहिली ओव्हर थोडीशी महागडी खेळली गेली सद्देशने, पण त्यानंतर मात्र वापसी केली. नंबर 8 त्याच्या पाठीवर दिसणारे आकडे. रवींद्र या नावाची आठवण, पण हे रवींद्र 2 वेगवेगळ्या देशांचे असत, दोघांचा जर्सी क्रमांक ह्योच असा. रन झाले 31 आणि लॉंग ऑन क्लिअर करत चेंडू सीमारेषा पार. मॅक्सिमम डोनी स्टाईल सामना समाप्त केला गणपतने. गणपत चल सिक्सरला या जणू काय गणपतने दाखवला. 37 धावा करत एक दिमागदार विजय प्राप्त केला साईरत्न कट्टा देवबाग टीमने, आणि पुढच्या फेरीत प्रवेश केला. अभिनंदन साईरत्न कट्टा देवबाग. विहान स्पोर्ट सायल टीम मधून खेळणारी तेरसे बांबर्डे टीमचा आपण कौतुक करूनच असा. या टीमला विनंती असलेली तुम्ही येऊचा, तुमचं सन्मान स्वीकारूचो. अंकुश बांबार्डेकर आणि विहान स्पोर्ट सायल टीम देवेंद्र हडपे, तुमका विनंती असा येऊन सन्मानाचा स्वीकार करूचो. सन्मान होतलो, आणि सन्मान करण्यासाठी सुद्धा आपण एक विशेष व्यक्ती बोलवतलो. आज तुकाराम मुंडे साहेबांनी हल्लीच घोषित केला की शाळांच्या बाहेर जी फास्ट फूडची दुकानं असत ती बंद करूची असत. पण आम्ही नशीबवान असो, आमची पिढी पुढची नशीबवान असा की आमच्या शाळेतल्या मुलांका आमका फास्ट फूड देवचा लागाकच नाही, कारण आमच्या पोरांका